देऊळबंद 2 तुमचं अस्तित्व आहे. जो मानतो त्याच्यासाठी नक्कीच. हा इतिहास रचणार एवढंच सांगतो. आम्हाला माहिती होतं की देऊळबंद 2 वरती पण आता परीक्षा देवाची नक्कीच प्रेम करणार. सर, प्रेक्षकांचं एवढं प्रचंड प्रेम पाहून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मनात काय भावना येते? माझा प्रत्येक सिनेमा लोकांना आवडतोच आणि चालतो, पण या सिनेमाने काहीतरी वेगळी जादू केलेली आहे. देऊळबंद 2 हा इतिहास रचणार एवढंच सांगतो. त्यामुळे ही सगळी स्वामींची कृपा आहे. 22च्या 22 आजचे शो पूर्ण हाऊसफुल आहेत ह्या थिएटरचे. या थिएटरचे काय संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. पार तिकडं 40गाव, बुलढाणा, इकडं सोलापूर, लातूर, तुम्ही जिकडं जाल तिकडं शो हाऊसफुल आहे. ठाणे, मुंबई, पनवेल, चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, कोल्हापूर, सांगली. काय स्वामींची कृपा आहे. लोकांना खूप आवडेल, कारण ही शेवटी मातीची गोष्ट आहे ना, लोकांच्या मनातली गोष्ट आहे. ही लोकांना आवडणारच. स्वामी ओम. आता जो तुमचा मूवी रिलीज झालेला आहे आणि हा एवढा प्रचंड असा प्रतिसाद तुम्हाला प्रतिसाद भेटतोय, तुम्हाला कसं होतं? तुम्हाला अपेक्षा होती का की एवढा प्रतिसाद तुम्हाला 100% अपेक्षा होती, कारण का देऊळबंद 1 याच्यावरती तेवढं प्रेक्षकांनी प्रेम केलं होतं. तर आम्हाला माहिती होतं की देऊळबंद 2 वरती पण आता परीक्षा देवाची नक्कीच प्रेम करणार. खरं तर तो खूप गडबडीत आलाय मुलाखत घ्यायला किंवा हे सगळं, पण ओव्हरऑल खूप छान रिस्पॉन्स आहे. ओव्हरऑल पुण्यातले सगळे शोज हाऊसफुल आहे. मी ऐकलं की टोटल आता इथे 22 शोज लागलेले 22 शोज हाऊसफुल आहे. आता मी PCMC ला जाऊन आलो तर तिथंही सगळे शो हाऊसफुल. एकदम सुंदर, कसं वाटलं? मस्त आहे एकदम. आणि सगळ्यात जास्त कॅरेक्टर कोणाचं आवडलं? स्नेहल तरडे एकदम सुंदर. मॅम, कसं वाटलं movie? खूप छान, खूप छान, एकदम कसं छान. वाटतं? स्वामींचे चमत्कार कळले आता सगळ्यांना. खूप सुंदर. देऊळबंद 3 ची वाट बघताय आता तुम्ही? ऑफकोर्स, आता तर 11 एपिसोड सगळं बघायचं आहे आम्हाला. आज देऊळबंदाच्या प्रीमियरला सकाळी 6 वाजता उठून एवढं छान तयार होऊन आलो, कारण की स्वामींनीच ती शक्ती दिली. आणि खरोखर हा पिक्चर फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात हा सगळ्यांनी बघितला पाहिजे. खरंच या पिक्चरमधनं खूप काही घेण्यासारखं आहे. स्वामींची भक्ती तर आहेच, पण त्याच्यातनं कशी शक्ती मिळते हा एक खूप सुंदर बोध याच्यामधनं आपल्याला घेता येईल. श्री स्वामी समर्थ. मला ही मूवी खूप आवडली. स्पेशली ह्याच्यात शेतकरी म्हणजे बळीराजाला काय काय सफर करायला लागतं ते ह्या मूवीमध्ये दाखवलं आहे. प्लस ही मूवी खूप फनी होती आणि इमोशनल देखील होती की ते कसं त्यांनी ते ॲक्ट केलं ते मला खूप आवडलं. थँक्यू. चित्रपट अतिशय सुंदर आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न या सिनेमाने नक्कीच सुटेल याची मला खात्री आहे. अतिशय उत्तम अभिनय, उत्तम कथा, उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सगळ्या अँगलने चित्रपट सुंदर झालेला आहे. आणि मला असं वाटतं हा चित्रपट शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एक माइलस्टोन ठरेल. माझा स्वामींवर खूप विश्वास आहे. स्वामी समर्थ. मी एक शेतकरी घरातील आहे, माझे आईवडील शेतकरी आहेत, परंतु स्वामींनी मला आजपर्यंत, मी एक अनाथ आश्रम चालवते मतिमंद मुलांचं, आणि 60-65 मुलं माझ्या स्वामींमुळंच ते आज मी अनाथ मुलं सांभाळते. आणि आज स्वामींचा पिक्चर पहिलाच दिवस होता. माझी खूप इच्छा होती मनातून की मी पहिल्याच दिवशी स्वामींचा फिल्म पाहिल म्हणून, आणि मी आज वडिलांना घेऊन आणि बहिणीला घेऊन सगळ्यांना घेऊन आले पिक्चर बघायला. मला खूप आनंद झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींनी जे कर्माबद्दल सांगितलं, आपल्याला फक्त आपण चांगलं कर्म करायचं आणि जे आहे आपल्या नशिबात ते आपल्याला शेवटी भोगावंच लागणार आहे. परंतु स्वामींबद्दल असणारी ती श्रद्धा आणखी नातूट झाली आणि खरंच खूप छान पिक्चर होता. खूप सुंदर पिक्चर आहे आणि खूप थँक्यू. तर कसं वाटलं तुम्हाला? पिक्चर अतिशय सुंदर होता. सर्व कास्ट कलाकारांचं पण अभिनंदन. सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि स्वामींची कृपा असल्यामुळे कोणीही त्याला नकार न देणारा पिक्चर आहे. सर्व लोकांनी बघावा. आणि जो विषय निवडला आहे शेतकरी आत्महत्या, अतिशय महत्त्वाचा विषय जो थांबला पाहिजे. लोकांनी यातनं शिकले पाहिजे की आपण कशा पद्धतीने आत्महत्या न करता पुढे जावं. नक्कीच खूप छान विषय होता. पहिले सायंटिस्ट झाला, आता शेतकरी झाला, आता प्रवीण तरडे सरांचा पुढचा नेमका कोणता विचार आहे याकडे सुद्धा आमच्या सगळ्यांची उत्सुकता तशीच लागलेली आहे. आणि नक्कीच काहीतरी आता अमेरिकेचा दौरा यामध्ये प्रदर्शित होणार आहे. सोबतच या सगळ्यांचं जे कृषी प्रदर्शन दाखवलं ते म्हणजे दिंडोरी प्रेम मार्गाचं, ते पण खूप प्रभावी ठरलं. आणि मुळात शेतकरी हा सामान्य सगळे शेतकऱ्यांवर खूप बोलतात, परंतु रिअलमध्ये ते कसं बदलायचं हे फक्त या मूवीमधून दाखवले, ते पण अध्यात्माची जोड देऊन कसं बदलायचं. म्हणून या पद्धतीनं प्रवीण सरांचं आणि संपूर्ण टीमचं, मग वाणी सर असो, प्रवीण सरांचं असो, या सर्वांचंच खूप 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 धन्यवाद. पिक्चर अतिशय खूप छान होता, कारण स्वामी समर्थांच्या याच्यावर आणि शेतकऱ्यांच्या याच्यावर जो विषय घेतलेला होता तो एकदम समाजकार्याला
घडवून आणणारा होता. त्याच्यामुळे पिक्चर एकदम खूपच छान वाटला. खूप मस्त पिक्चर ओके आणि आम्ही थर्ड पार्टची खूप वाट बघतोय. ओके आणि जस्ट आता तुम्ही मूवी बघून आलेला आहात आणि तुम्हाला ही सरप्राईज विजिट कशी वाटलेली आहे? खूपच छान वाटली आहे. म्हणजे छान. माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. वाढदिवस आहे ओके अँड सो इट वॉज अ बिग सरप्राईज फॉर अस. सो तुझं बर्थडे गिफ्ट तुला कसं वाटलं? भारी. खूपच मस्त होता. असं वाटतं की तिसरा पार्ट जेव्हा येईल परत यावं परत बघावं. पार्ट 1 तर बघितला. येस, पार्ट 1 आम्ही बघितलेलाच आहे. पार्ट 2 आम्ही बघितला. आता पार्ट 3 वी आर वेटिंग फॉर दॅट. आणि आताची जी सरप्राईज विजिट होती ती कशी खूपच होती? छान, खूपच छान. सेल्फी काढलेला आहे, सगळं काढलेलं आहे आणि सगळ्यांना सांगणार आणि दाखवणार पण आहे. कैलास वाणी जे निर्माते त्यांनी पहिल्या सिनेमाचाही सगळा प्रॉफिट स्वामींच्या चरणी दिला होता आणि आताही शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी ते यंत्रावरचा सगळा प्रॉफिट डोनेट करणार आहेत.